नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी झटकीपट तयार होणारे मस्त असे चॉकलेट अप्पेची रेसिपी पाहणार आहोत. आणि हे अप्पे बनवणं इतकं सोपं आहे की यासाठी आपल्याला ओव्हनची गरज लागणार नाही किंवा याला बेक सुद्धा करावं लागणार नाही. मस्त असे अप्पे पात्रामध्ये हे छोटे छोटे क्यूटसे अप्पे आज आपण बनवत आहोत. एकदा जर मुलांना दिले ना तर मुलं नक्की याचे फॅन होणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर हे जे चॉकलेटचे अप्पे आहे ना, ते बनवण्यासाठी इथे मी मेजरिंग कपाने 1 कपभर मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये साधारणतः पाव कप आपल्याला कोको पावडर घालायचं आहे. जर तुम्हाला हे असं मिश्रण तयार करायचं नसेल ना, तर तुम्ही डायरेक्ट रेडीमेड चॉकलेटचे जे प्रीमिक्स येतं ना, ते सुद्धा इथे घेऊ शकता. 1 चमचा आपल्याला बेकिंग पावडर आणि पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. हे सगळे जिन्नस एकजीव केल्याच्या नंतर यामध्ये ना मी अर्धा कप गुळाची पावडर घातलेली आहे. जर गूळ पावडर वापरायची नसेल, तर तुम्ही इथे पिठी साखर सुद्धा घालू शकता. त्यानंतर इथे मी 1/3 कप एवढं रिफाइंड ऑइल घातलेलं आहे. शेंगदाण्याचं तेल सोडून तुम्ही इथे कुठलंही तेल यामध्ये घालू शकता. त्यानंतर पाव कप फ्रेश दही आणि अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. सगळे जिन्नस सुरुवातीला यामध्ये आपण एकजीव करून घेऊया आणि नंतर लागेल तसं हलकं कोमट दूध आपल्याला यामध्ये मिसळायचं आहे. रूम टेम्परेचरचं दूध वापरलं ना तरीही चालेल, काहीही हरकत नाही. आता इथे मी साधारणतः 1 कपभर एवढं दूध घेतलेलं आहे. आता दूध जर तुम्हाला यामध्ये घालायचं नसेल तर तुम्ही इथे पाण्यामध्ये सुद्धा हे मिश्रण तयार करू शकता. थोडं थोडं करून अंदाज घेत घेत यामध्ये थोडं थोडं आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे आणि हे असं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही. आता हे मिश्रण भिजवण्यासाठी ना मला साधारणतः पाऊण कप एवढं दूध लागलेलं आहे. तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं. आता या ठिकाणी हे चॉकलेट अप्पे बनविण्यासाठी ना इथे मी मैदा वापरलेला आहे. तुम्ही इथे गव्हाचं पीठ जरी वापरलं ना तरीही अप्पे खूप छान होता किंवा नाचणीचं पीठ सुद्धा या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. अप्पे पात्राला सुद्धा थोडंसं तेलाने ग्रीस करून घेऊया. तेल किंवा बटर काहीही लावून अगदी हलकंसं लावायचं, जास्तही लावायचं नाही, नाहीतर जास्त तेलकट होतील. अगदी कमीत कमी तेल ह्या अप्पे पात्राला लावायचं आहे. तसं लावलं नाही ना तरीही चालेल, फक्त एक चिकटू नाही ना याला, म्हणून आपण हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे. यामध्ये ना थोडं थोडं मिश्रण भरून घेऊया. आता अर्ध मिश्रण भरून घेऊया. त्यानंतर ना यामध्ये मी थोडंसं चॉकलेट घालणार आहे, म्हणजे अगदी छान असे चॉकलेटी आपले अप्पे तयार होणार आहे. अर्ध साधारणतः मिश्रण आपल्याला यामध्ये भरायचं आहे आणि त्यावरतून इथे मी एक डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे. कुठलंही चांगल्या क्वालिटीचं चॉकलेट तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा डेअरी मिल्क चॉकलेटचे असे तुकडे करून यामध्ये घालू शकता. अतिशय भारी हे अप्पे लागतात. जेव्हा हे चॉकलेट यामध्ये वितळतं ना, अगदी खाताना अगदी चॉकोलावा केक जसा असतो ना, अगदी तसेच हे अप्पे लागतात. इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि मिल्क कंपाऊंड चॉकलेट असे दोन्हीही चॉकलेट यामध्ये मी घातलेले आहे. आता ना यामध्ये वरतून हलकंसं थोडंसं मिश्रण टाकून घेऊया आणि हे आपल्याला वाफवायचं आहे. तर वाफवण्यासाठी ना आपण इथे खाली कढईमध्ये पाणी मी अगोदरच गरम करून ठेवलेलं आहे. त्यामध्ये हे आपलं अप्पे पात्र ठेवायचं आहे आणि मस्त असे कमी गॅसवरती एक 10 ते 12 मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे. तर हे पहा, पाणी अगोदरच उकळवून घ्यायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि त्यानंतरच हे अप्पे पात्र ठेवायचं आहे, कारण यामध्ये आपण खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर टाकलेली आहे. कारण ह्या पदार्थांना लगेच वाफ लागली ना ते छान असे फुलतात. आता झाकण व्यवस्थित लावायचं, गॅस अगदीच कमी ठेवायचं. 10 ते 12 मिनटं अजिबात आपल्याला हे उघडून बघायचं नाही. 10 ते 12 मिनटानंतर चेक करायचं. तर हे पहा, मस्त असे वाफले गेलेले आहे, तुम्हाला इथे दिसतच असेल. अजिबात जास्त काही झंझट नाही, मेहनत नाही. आपल्याला हे ओव्हनची सुद्धा इथे गरज लागणार नाही किंवा बऱ्याचदा आपण कढाईमध्ये पण हे अप्पे बनवू शकतो, परंतु वाफवून हे पटकन होतात. तर हे पहा, मस्त असे हे अप्पे दिसत आहे ना, मस्त हे खायलाही टेस्टी लागतात. लहान मुलांना तर इतके आवडणार आहे ना, नक्की फॅन होणार आहे. आणि तुम्हाला हे अजूनच पौष्टिक बनवायचे असेल तर तुम्ही इथे गव्हाचं पीठ वापरले ना तरीही हे अगदी असेच परफेक्ट तयार होतात किंवा नाचणीचं पीठ वापरून सुद्धा बनवू शकता. दिसायलाच इतके टेम्पटिंग दिसत आहे ना, खायला तर अतिशय भन्नाट लागतात. तर आता हे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर आपोआपच हे डिमोल्ड होतात आणि बेक झालेले आहे. त्यातलं आतलं जे चॉकलेट आहे ते सुद्धा इथे इतकं छान दिसत आहे ना, खाताना अगदी प्रत्येक घासाला चॉकलेट लागतं. अतिशय छान हे अप्पे लागतात. नक्की तुम्ही घरी ट्राय करून पहा. आता क्रिसमसलाही सुरुवातच होणार आहे आणि त्यामध्ये असे बाहेरून कप केक खाण्यापेक्षा किंवा चॉकलेट केक आणण्यापेक्षा ना असे अप्पे जर बनवले ना, आयत्या वेळेला सुद्धा तुम्ही बनवू शकता. जास्त वेळ सुद्धा बनवायला लागत नाही. अगदी झटकीपट तयार होणारी ही रेसिपी आहे.
आता हे संपूर्ण अप्पे मी काढून घेतलेले आहे. जर तुमच्याकडे घरात कुठलंही चॉकलेट असेल किंवा चॉकलेट सिरप असेल ना, ते यावरतून टाकायचं. अजूनच छान हे अप्पे आहे ना ते दिसणार आहे. किंवा चॉकलेट गनाश करून तुम्ही यावरतून घालू शकता. तर इथे माझ्याकडे हर्षीचं हे स्ट्रॉबेरीचं सिरप होतं ते मी टाकणार आहे आणि मस्त असं मी डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि मिल्क कंपाऊंड चॉकलेट थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे, ते सुद्धा यावरतून टाकून घेणार आहे. अजूनच छान टेस्टी हे चॉकलेटी अप्पे आपल्या इथे लागणार आहे. तर ही रेसिपी या क्रिसमसमध्ये जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता हे जे अप्पे आहे ना मी तुम्हाला तोडून दाखवते. आतमध्ये चॉकलेटसुद्धा छान व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे आणि मध्ये अगदी स्पॉन्जी जाळीदार हे आपले इथे अप्पे इथे खाण्यासाठी तयार आहे. तर हे पहा, वरतून थोडंसं इथे मी जे चॉकलेट गनाश आहे ना ते छान असं मी यावरतून स्प्रेड करून घेणार आहे. दिसतानाही छान दिसतं आणि खायलासुद्धा छान लागतं. तर हे मस्त आपले हे चॉकलेट अप्पे खाण्यासाठी या ठिकाणी रेडी झालेले आहे. तर मग कशी वाटली ही रेसिपी आवडल्यास घरी जरूर ट्राय करून पहा. कशी झाली ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही आता ही रेसिपी पाहत इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.